जावे वैकुंठासी जावे वैकुंठासी जावे वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे तुका म्हणे ज्याच्या तुका म्हणे ज्याच्या नावे तुका म्हणे ज्याच्या नावे तुका म्हणे ज्याच्या नावे तुका म्हणे ज्याच्या नावे तो हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा पुसा सहा चवठ राजना पुसा सहा चवठ राजना पुसा सात राजना पुसा सात राजना पुसा सात राजना पुटा सात राजना विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई 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 चे गरजता पोमाडे याचे गरजता पोमाडे याचे गरजता पोवाडे याचे गरजता पोवाडे याचे गरजता पोवाडे याचे गरजता पोवाडे
याचे गरजता पोवाडे याचे गरजता पोवाडे कलिकाल पाया पडे कलिकाल पाया पडे तो हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा कलिकाल पाया पडे कलिकाल पाया पडे तो हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा ज्याचे गरजता पोवाडे ज्याचे गरजता पोवाडे याचे गरजता पोवाडे याचे गरजता पोवाडे कलिकाल पाया पडे कलिकाल पाया पडे उसासाची आठरा तो हा पंढरीचा राणा कलिकाल पाया पडे कलिकाल पाया पडे तो हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा उसासाची 18 जण उसासाची 18 जना उसासाचव 18 जना तो हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 ज्याचे गरजता पवाडे ज्याचे गरजता पवाडे कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना वैकुंठासी जावे तुका म्हणी ज्याच्या नावे तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ज्याच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ज्याच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक ही पायावरी सगळे पायावरी मस्तकये पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या मस्तक माझ्या पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तकये पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ज्याचे गरजता पवाडे कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगतवंदनीय संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू मानले जाणारे एवढेच नाही तर ज्यांच्या काव्याला पंचमवेद म्हणून मान्यता मिळावी काळाच्याही माथ्यावर पाय ठेवून सदैव वैकुंठ गमन करणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा भगवान परमात्म्याचं चिंतन केल्यानंतर भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्यानंतर भगवान परमात्म्याचं गुणगान गायल्यानंतर
मिळणाऱ्या फलाचा उहापोह करणारा अभंग आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेल्या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय प्रतिपादित करतायत. अभंगाला थोडासा स्पर्श करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित ठरेल. आपल्या या पवित्र आणि पावन भूमीमध्ये सालाबद्ध प्रमाणात संपन्न होत असणारा परमपूजनीय योगी ब्रह्मस्वरूप ब्रह्मलीन योगी शिलनाथजी बाबा यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं योगी रिद्धिनाथजी बाबांनी सुरू केलेला हा उत्सव आणि गेली अनेक वर्ष चालत असलेला हा उत्सव याही वर्षी तितक्यात उत्साहानं तितक्यात जोमानं आणि भव्य दिव्य अशा उपस्थितीमध्ये गुरुरे बाबांच्या मार्गदर्शनाने आपल्या सगळ्यांच्या अनमोल अशा सहकार्याने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. बघता 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 या उत्सवाला यावर्षी 34 वर्ष पूर्ण होत आहेत. हा 31 माझ्या लक्षात होतं, पण तुमचं किती लक्ष आहे ते मला बघायचं होतं. पण काय हरकत नाही, सर्वांचं लक्ष आहे म्हणजे याच्याकडे. तेव्हा 31 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि या 31व्या वर्षातील आजची प्रथमच दिवसाची सेवा शुभारंभच या ठिकाणी बाबांनी माझ्याकडे सोपवला. मला फोन आला बाबांचा सेवा पाहिजे. तर नेमकी उद्याची तारीख माझी गेलेली होती शिंदीपाडा इथं जवळच आपल्या मळेगाव जवळ शिंदीपाड्याला तारीख आणि परवाची तारीख खाली नव्हती आणि त्याच्यामुळं मग बाबांना म्हणलं बाबा पहिला दिवस. पण बाबा म्हणले पहिला दिवस तुम्हाला नको. म्हणलं नाही बाबा काही हरकत नाही, पहिला काय ना दुसरा काय ते काय करायचंय, पहिला दिवस मला चालेल काही हरकत नाही. आणि मग मला वाटतं गुरुजी तुम्ही होते फोन केला तेव्हा. आणि मग बाबांनी या ठिकाणी पहिल्या दिवसाची सेवा. बरेचसे कीर्तनकार पहिला दिवस घेत नाहीत. हा ना गुरुजी घेत नाहीत पहिला दिवस. काय कारण आहे त्यांचं मला काही माहित नाही. पण मला वाटतं पहिला दिवस म्हणजे त्या कार्यक्रमाचा शुभारंभ आपल्या हातून होतो कीर्तनाचा, याच्यापेक्षा दुसरं काय आणि पाहिजे. तर त्यामुळे ही प्रथम दिवसाची कीर्तनरूपी सेवा बाबांनी सर्व सत्संग परिवार सर्व आयोजक नियोजक सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी ती माझ्यापर्यंत येऊन पोहोचले. या निमित्तानं का होईना थोडा वेळ मला बाबांचा या ठिकाणी या निमित्तानं संघ मिळाला आणि या निमित्तानं बाबांचं या ठिकाणी मला दर्शन घडलं. तुम्हा सगळ्यांचं दर्शन घडलं. मी माझं परम भाग्य समजतो. अगदी वेळेत सेवा सुरू झालेली आहे. वेळेत सेवा आटोपणं कीर्तनकाराचं कर्तव्य काम आहे. 9:15ला सुरू झाली तर 10:15, आपला 7:15ला सुरू झाली तर 9:15. अरे गुरुजी 7:30ला सुरू झाली तर 9:30. पण मी कितीलाही सेवा सुरू होऊ द्या मी वेळेतच आटपतो. त्याचं कारण असं आहे की म्हणजे जी ठरलेली वेळ असते आणि त्याच्या पुढे जर एखादा कीर्तनकार गेला तर या लोकांची ऐकण्याची मानसिकता नसते. कारण त्यांच्या डोक्यात ठरलेली वेळ असते ती 9 अशी ठरलेली वेळ असते. त्याच्यामुळे त्याच्यानंतर किती मोठं तत्वज्ञान समाजाला किंवा श्रोत्यांना दिलं तरी पण त्यांची ती ग्रहण करण्याची काही नसते, शक्ती नसते. आणि त्याच्यामुळे मी अगदी वेळेत बरोबर 9लाच 5 मिनिटं कमी असतानाच मी जय विठ्ठल करण्याचा काय करतो प्रयत्न करतो. बारीक ऐका, लक्ष देऊन ऐका. अत्यंत गोड असं चिंतन जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून तुमच्या माझ्या समोर ठेवतात. ऐका बारीक. अनेक गुणीजन मंडळी या ठिकाणी या सेवेकरता उपस्थित आहेत. वेळेअभावी कुणाचाही नामोल्लेख न करता सगळीच गायक आहेत, सगळीच वादक आहेत, कोणाचं नाव घेऊ. तर त्यामुळे उपस्थित सर्वांच्याच प्रती या ठिकाणी आदर व्यक्त करतो. जमलेले सगळे श्रोते सज्जन मायबाप चौकदार विनेकरी भालदार सगळ्यांच्या चरणी विनम्र भाव या ठिकाणी व्यक्त करतो. या व्यासपीठावरून पुन्हा पुन्हा वंदन करतो. सेवेला आरंभ करतो. ऐका बारीक लक्ष देऊन. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय आजच्या या अभंगातून भगवान परमात्म्याचे पवाडे गायल्यानंतर भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्यानंतर या जीवाला कोणता लाभ प्राप्त होतो, या जीवाला काय परिपाक प्राप्त होतो, काय फलश्रुती प्राप्त होते त्याचं चिंतन या ठिकाणी आजच्या या अभंगामध्ये मांडतायत. खरं तर कोणताही जीव जेव्हा जन्माला येतो, जन्माला आल्यानंतर जीवाचा स्वाभाविक एक गुण आहे की त्याला काहीतरी मिळवावंसं वाटतं. स्वाभाविक आहे. प्रत्येक जीवाचा स्वभाव आहे की तो जन्माला आल्यानंतर काहीतरी मिळवण्याचा काय करत असतो, प्रयत्न करत असतो. बारीक ऐका, लक्ष देऊ नये का. शास्त्र असं म्हणतंय एखादं बाळ जर जन्माला आलं, बाळ नुकतंच आज जन्माला आलेलं बाळ आहे आणि ते जरी बाळ असेल पण तरी देखील त्या बाळाचं तुम्ही बारीक निरीक्षण केलं गुरुजी तर त्याच्या मोठी आशा असतात. कळतंय ना मी काय बोलतोय ते. ऐका बारीक. एखादं बाळ आज जन्माला आलंय आणि आज जन्माला येऊ नये त्या बाळाच्या मोठी आशा असतात. काय त्याचा अर्थ आहे? शास्त्रानं संत महात्म्यांनी त्याचा अर्थ असा लावला की ते जन्माला आलेलं जे बाळ आहे
त्यालाही काहीतरी त्या हातात पकडावंसं वाटतंय, काहीतरी मिळवावंसं वाटतंय, काहीतरी धरावंसं वाटतंय. जीवाचा स्वभाव आहे की जो जीव जन्माला येतो त्याला काहीतरी मिळवण्यासारखं, म्हणजे काहीतरी मिळवावंसं वाटतंय, काहीतरी प्राप्त करावंसं वाटतंय. काय मिळवावंसं वाटतंय आणि त्याची फलश्रुती काय याचा विचार करून मला आजच्या अभंगात प्रवेश करायचा आहे. ऐका बारीक लक्ष देऊन. नंबर 1, काही माणसं या जगामध्ये ऐश्वर्य संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करतात. संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करतात, ऐश्वर्य कमवण्याचा प्रयत्न करतात, अर्थात भौतिक गोष्टी कमवण्याचा ते प्रयत्न करत असतात. कितीतरी उदाहरणं आपल्याला सांगता येतील. पण कितीही भौतिक गोष्टी या जीवनामध्ये आपण कमावल्या तर देखील त्या भौतिक गोष्टी अंतकाळी तुमच्या कामाला येत नाही. याची हजारो उदाहरणं आपल्याला काय करता येतील, देता येतील. मला सगळ्यांची उदाहरणं देणं शक्य नाही, एकच उदाहरण देतो, एकच आपल्या लक्षात येईल की किती भौतिक संपत्ती कमावली तर देखील ती संपत्ती तुम्हाला अंतकाळाला काय होत नाही, उपयोगी पडत नाही. म्हणून राजा रावणाचं फार गोड उदाहरण आहे. मला वाटतं राजा रावणासारखी श्रीमंती कोणाकडेच नसेल. याच्या अगोदर झाली नाही आणि याच्या नंतरही कदाचित होणार नाही. राजा रावणासारखी श्रीमंतीच नाही. किती श्रीमंती आहे राजा रावणाची. जगद्गुरु तुकाराम महाराज वर्णन करतात की ही विटाची, पितळाची, काशाची, तांब्याची किती घरं होती यात नवल नाही. शुद्ध कांचनाची 7 कोटी, 7 कोटी घरं राजा रावणाच्या लंकेमध्ये सोन्याची आहेत. पण ऐका बारीक, 7 कोटी घरं ज्याच्या लंकेमध्ये सोन्याची आहेत. खरं तर मला वेळ कमी नाही तर हिशोब मांडला असता मी. काय भाव चालू आहे सध्या सोन्याचा गुरुजी? काय भाव चालू आहे? हा किती? 1,60,000 उतरलाय ना आता युद्धामुळे. असू दे, काय हरकत नाही. मला वाटतं 1,60,000 या तोळ्याचा विचार केला आणि 60 कोटी घरांचा विचार केला तर हे अख्खं आयुष्य संपून जाईल. पण हा विचार आपल्याला, हा हिशोब आपल्याला काय होता येणार नाही, करता येणार नाही. मला तिकडे जायचं नाही, माझा तो विषय नाही. ऐका बारीक, राजा रावणाकडं 7 कोटी घरं सोन्याची आहेत. पण 7 कोटी घरं सोन्याची असूनही अशा राजा रावणाकरता माझ्या तुकाराम महाराजांना एक प्रमाण द्यावं लागलं. सांगते कवडी गेली नाही, सांगते कवडी गेली नाही, कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. सांगते कवडी गेली नाही, सांगते कवडी गेली नाही, सांगते कवडी गेली नाही. फार गोड महाराजांनी प्रमाण दिलंय. 7 कोटी घरं ज्याच्या लंकेमध्ये सोन्याची आहेत, पण त्याही रावणाकरता माझ्या तुकाराम महाराजांना एक प्रमाण द्यावं लागलं की तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, पण सांगा ती कवडी गेली नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, अरे फुटकी कवडी सुद्धा त्या राजा रावणाला नेता आली नाही. नेता आली नाही सोडा, पण 7 कोटी घरं ज्याच्या लंकेमध्ये सोन्याची आहेत, पण त्याही रावणाला त्याचा मृत्यू काय करता आला नाही, चुकवता आला नाही. मग 7 कोटी घरं ज्याच्या लंकेत सोन्याची आहेत, त्याला जर त्याचा मृत्यू चुकवता आला नाही तर तुमच्या आमच्या 4-5 तोळ्यावाल्यांचं काय म्हणून घेऊन बसले तुम्ही? सांगा मला, काय घेऊन बसलात तुम्ही? म्हणून अनेक लोक या जीवनामध्ये, या जगामध्ये संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करतात, संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करतात, ऐश्वर्य मिळवण्याचा प्रयत्न करतात, हे वेगवेगळ्या प्रकारचं वैभव मिळवण्याचा प्रयत्न करतात, भौतिक सुविधा प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतात. पण कितीही भौतिक सुविधा तुम्ही प्राप्त केल्या आणि कितीही संपत्ती जरी तुम्ही कमवली तरी ती संपत्ती अंतकाळाला तुमच्या सोबत येत नाही. हे त्रिकाला बाधित सत्य आहे. या जगामध्ये एक राजा होऊन गेला. राजा, त्या राजानं अख्खं जग जिंकलं होतं. जग, सगळं जग जिंकलं होतं. सिकंदर नाव त्या राजाचं, सिकंदर नाव. हा सिकंदर नावाचा राजा जेव्हा वय वर्ष 22, वय वर्ष किती गुरुजी? 22, आणि 22व्या वर्षी जग जिंकण्याकरता निघाला. आपल्या आईकडे गेला. आई, जग जिंकायला निघालोय आई, काय आणू तुझ्या करता? जग जिंकून येताना काय आणू तुझ्या करता? वय वर्ष 22 आहे राजाचं वय. ती आई म्हणली, काही नको, जग जिंकता जिंकता तू भारतामध्ये जाशील, भारत जिंकायला जाशील, तर त्या भारतामधून परत येताना मला गंगेचं जल आणि गंगेचं, तिथं गंगा माता अत्यंत पवित्र आहे, त्या गंगेचं तीर्थ, त्या गंगेचं जल माझ्याकरता घेऊन ये. बरोबर, काही हरकत नाही. आपल्या वडिलांकडे गेला. बाबा, जग जिंकायला निघालोय बाबा, काय आणू बाबा रिटर्न येताना तुमच्या करता? ते वडील म्हणले, काही नको,
जेव्हा भारतामध्ये जाशील, जग जिंकत जिंकत जेव्हा भारतामध्ये जाशील, तर त्या भारतामध्ये श्रीमद भगवद्गीता नावाचा एक ग्रंथ आहे. तेवढा ग्रंथ भेटला तर माझ्याकरता तो काय कर, घेऊन ये. सिकंदर राजाचे वडील म्हणाले, आपल्या गुरुजींकडे गेला, गुरुजींकडं, आणि गुरुजींना म्हणाला, गुरुजी जग जिंकायला चाललोय गुरुजी, काय आणू तुमच्या करता? गुरुजी म्हणले, माझ्या करता काहीच आणू नको, पण तुझ्या करता एक गोष्ट सांगतो. माझ्या करता काहीच आणू नको, काहीच आणू नको, पण तुझ्या करता एक गोष्ट सांगतो. तू जग जिंकत जिंकत जेव्हा भारतामध्ये जाशील, आणि भारतामध्ये गेल्यानंतर तिथं अनेक साधू संत महात्मे आहेत. माझ्या करता काहीच आणू नको, पण जर तुला एखादा साधू त्या भारतामध्ये भेटला तर त्या साधूच्या चरणावर तेवढा नतमस्तक हो, एवढंच कर माझ्या करता, बाकी काहीच आणू नको, बाकी काहीच आणू. मग निघाला 22व्या वर्षी जग जिंकण्याकरता, आणि जग जिंकता 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 त्याचं वय वर्ष 62 झालं. 62 किती? 62 वर्ष वय झालं. जग जिंकता जिंकता सगळे डॉक्टर बरोबर होते बरं, त्याच्या प्रत्येक पाठचा स्पेशालिस्ट डॉक्टर त्याच्या सोबत होता. हार्टला काही प्रॉब्लेम झाला तर हार्टचा डॉक्टर त्याच्या सोबतच त्याने ठेवला होता. डोळ्याला काही झालं तर डोळ्याचा डॉक्टर त्याच्या सोबतच ठेवला होता. किडनीला काही प्रॉब्लेम आला तर किडनीचा डॉक्टर त्याने त्याच्या सोबतच ठेवला होता. सगळे डॉक्टर, सगळ्या पाठचे सगळे डॉक्टर त्याच्या सोबत होते. वय वर्ष त्याचं 62 झालं. जग जिंकता जिंकता जिंकता, आणि एक दिवस त्याच्या छातीमध्ये कळ मारून आली. त्यानं त्याच्या मित्राला सांगितलं, मित्रा छातीत दुखतंय रे माझ्या, वैद्याला बोलवतो म्हणले. त्याच्यासोबत जे वैद्य होते, डॉक्टर होते, बोलवलं. त्यांनी सगळी त्याची नाडी परीक्षा केली, काही टेस्ट असतील त्या टेस्ट सगळ्या केल्या, आणि त्या वैद्यांना सांगितलं, राजेसाहेब मोजून फक्त एक 7 ते 8 दिवस तुम्ही जगणार आहे, त्याच्या पलीकडे तुम्ही जगणार नाही. एका क्षणात पायाखालची जमीन सरकली राजाच्या. अरे जग जिंकायला वयाच्या 22व्या वर्षी निघालेला हा सिकंदर राजा जग जिंकता जिंकता 62 वर्ष झाली, आणि आता जग जिंकून घरी जायचंय, तर एका क्षणात आता 7-8 दिवसात मी मरणार आहे. बऱ्याचदा मनुष्याचं जीवन जगत असताना काय प्रॉब्लेम होतो हे ऐकून ठेवा. बऱ्याचदा जग म्हणजे हे सगळं मिळवता मिळवता आम्ही काय गमावलंय याच्याकडे आपलं काय नसतं, लक्षच नसतं. ऐका माझं उत्तर. राजा सिकंदरानं अख्खं जग जिंकलं असेल, पण हे जग जिंकण्याकरता राजानं अख्खं तारुण्य त्याचं गमावलं होतं. हे मात्र राजा काय झालेला होता, विसरून गेला होता. बऱ्याचदा एखादा बंगला बांधतो आपण, एखादी गाडी घेतो आपण, 5-10 एकर शेती घेतो आपण, अनेक काहीतरी मोठं वैभव प्राप्त करतो, पण राजांनो, अरे वैभव प्राप्त करण्याकरता आम्ही आमचं अनमोल असं तारुण्य गमावलेलं असतं. जे तारुण्य उद्धाराकरता आवश्यक आहे ते तारुण्य आम्ही काय केलेलं असतं, गमावलेलं असतं. कधीतरी निवांत बसा, आणि निवांत बसून एक वही घ्या, वही 2 भाग करा. वहीचे 2 भाग करा. एका भागावर आम्ही काय मिळवलंय त्याची यादी करा. ऐकताय ना? करून बघा बरं, कधीतरी आहे, करून बघा आयुष्यात, करून बघा घरी गेल्यावर. वहीच्या पहिल्या भागावर आम्ही काय मिळवलंय आयुष्यामध्ये, आतापर्यंत आम्ही काय मिळवलंय त्याची यादी करा. आणि दुसऱ्या भागावर आम्ही काय गमावलंय त्याची यादी करा. त्या गमावलेल्यामध्ये 1 नंबरला लिहा तारुण्य. सगळ्यात मोठं जर आम्ही काय गमावलेलं असतं तर आमचं तारुण्य गमावलेलं असतं. सिकंदर राजा म्हणाला, मला घेऊन चला मला आता घेऊन चला. आता पोहोचू की नाही मला माहित नाही, पण एक काम करा, मी मरण पावल्यानंतर त्या बर्फामध्ये माझी बॉडी ठेवून द्या. शहरामध्ये आपल्या राजधानीला पोहोचेपर्यंत बर्फामध्ये ठेवा, बर्फात ठेवून माझी बॉडी माझ्या घरी न्या, माझ्या राजधानीमध्ये न्या. पण ऐका, माझी जेव्हा त्या राजधानीमध्ये तुम्ही अंत्ययात्रा काढाल तेव्हा एक काम करा, माझी शेवटची एक इच्छा तेवढी पूर्ण करा. काय नाही म्हणले, जेव्हा तुम्ही अंत्ययात्रा माझी काढाल तेव्हा अंत्ययात्रा काढताना माझे दोन्ही हात तिरडीच्या बाहेर असे मोकळे सोडा म्हणले. मोकळे सोडा तिरडीच्या बाहेर. ते मित्र सगळे बाकीचे डॉक्टर म्हणाले, राजेसाहेब का बरं असं, आपल्याकडे अशी पद्धत नाही, का मोकळे हात बाहेर सोडा? राजानं दिलेले उत्तर प्रत्येकानं घरी घेऊन जा, आणि कधीतरी यावर विचार करा राजांनो, विचार करा या सगळ्या गोष्टीवर. ऐका बारीक.
त्या राजानं त्या सगळ्या मित्रांना, सगळ्या डॉक्टरांना, सगळ्या त्याच्या मित्र प्रधान जे कोणी असतील त्या सगळ्यांना उत्तर दिलं, मी घरी गेल्यानंतर माझी जेव्हा अंत्ययात्रा काढाल तेव्हा दोन्ही हात माझे तिरडीच्या बाहेर सोडा. का सोडा? तर राजा सिकंदरानं ज्यांना अख्खं जग जिंकलंय त्या राजाचे उद्गार आहेत. ऐका लोक, माझी अंत्ययात्रा करताना दोन्ही हात बाहेर सोडा, कारण अख्ख्या जगाला कळू दे की या सिकंदरानं अख्खं जग जिंकलंय, पण जाताना दोन्ही हात रिकामे घेऊन चाललाय हे अख्ख्या जगाला कळू दे, अख्ख्या जगाला कळू दे. विचार करा या कधीतरी गोष्टीचा विचार केला पाहिजे. काय आणलंय आम्ही बरोबर, काय न्यायचंय आम्हाला बरोबर, काय कमवायचंय आम्हाला, हेच अजून कळलेलं नाही आपल्याला, हेच अजून कळलं नाही. आणि म्हणून जीवनामध्ये काही माणसं केवळ धनसंपत्ती आणि वैभव प्राप्त करण्याकरता, मिळवण्याकरता प्रयत्न करतात. पुढे जातो, अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील, वेळ कमी आहे माझ्याकडे, पुढे जातो. जगात अशी काही माणसं आहेत का ती धनसंपत्ती न कमावता ती माणसं कमावण्याच्या मागे लागतात. जगात अशी काही माणसं आहेत, असा काही एक वर्ग आहे की तो वैभव कमावण्याच्या मागे नाहीये, तो संपत्ती कमावण्याच्या मागे नाहीये, तो कशाच्या मागे, तो माणसं कमावण्याकरता प्रयत्न करतो. पण ऐका अजून बारीक, ऐका अजून बारीक, तुम्ही किती जरी माणसं कमावली तरी ही माणसं सुद्धा तुम्हाला अंतकाळी काय होणार नाहीत, उपयोगाला येणार नाहीत, उपयोगाला येणार नाहीत. म्हणून प्रमाण दिली संत महात्म्यांनी, अरे असे कोणी असो, त्याचा अंतकाळ जवळ आला का देशीचा राजा असो, नाही तर सगळे सोयरे असो, नाहीतर अजून कोणी असो, ते कामाला येत नाहीत, कामाला येत नाहीत. फार गोड प्रमाणे, सोडविना तेव्हा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली, अनेक सोयरी भली भली. कितीतरी प्रमाण देता येतील, कितीतरी प्रमाण. म्हणजे काही लोक या जगामध्ये माणसं कमावण्याचा प्रयत्न करतात. माणसं कमावणं चांगलंच आहे, वाईट नाही, वाईट नाही. म्हणजे किमान वैभव धनसंपत्ती कमावण्यापेक्षा तुम्ही माणसं कमावणं हे त्याच्यापेक्षा नक्कीच चांगलं आहे. पण ही माणसं सुद्धा अंतकाळाला तुम्हाला उपयोगी पडणार नाहीत, हे वाक्य आपण कायम ध्यानात ठेवा. पटवून देतो मी, एखादी नवीन हिरोईन जेव्हा तिचा चित्रपट रिलीज होतो, किती फॅन असतात तिचे, किती फॉलोअर्स असतात तिचे, प्रचंड फॉलोअर्स असतात, प्रचंड लोक लाईक करतात तिला. पण ऐका, ज्या दिवशी तिचं वय होतंय आणि तोंडावर जेव्हा सुरकुत्या पडतात, त्या दिवशी या जगातलं, तिच्या गावातलं कुत्र सुद्धा तिला काय करत नाही, विचारत नाही. हे लक्षात ठेवा. असतील फॉलोअर्स अनेक जण, असतील तिचे चाहते कदाचित भरपूर, पण लक्षात ठेवा, हीच माणसं जेव्हा तुमचं सौंदर्य कमी होतंय तेव्हा तुमच्याकडे ढुंकून सुद्धा काय करत नाहीत, बघत नाहीत. पुढे जातो. म्हणून माणसंही कमवणं तितकं महत्वाचं वाटत नाही संतांच्या दृष्टीनं. काही माणसं शरीर संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करतात, केलंच पाहिजे, काही दुमतच नाही. पण ऐका, जरी शरीर संपत्ती जरी तुम्ही कमावण्याचा प्रयत्न केलात तरी तुमचं किती बलवान शरीर तुम्हाला अंतकाळी कामाला येत नाही, हे त्याचं उत्तर आहे. आणि मला वाटतं जर अंतकाळी तुमची शरीर संपत्ती तुमच्या कामाला येत असती तर जे जे डबल केसरी, केसरी, ट्रिबल केसरी, चौपट केसरी जे झालेत ना, मला वाटतं ते कधीच मेले नसते, ते कधीच काय झाले नसते, कदापिच गेले नसते, गेले नसते. मग शरीर संपत्ती कमावणं तेवढं महत्वाचं नाही. पण ऐका पुढं बारीक, हे सगळं तुम्ही आम्ही कमावतो, पण संत मात्र जे कमावतात, संत जे मिळवतात ते फार वेगळं आहे. संत आयुष्यामध्ये त्यांच्या एकच गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतात, ते म्हणजे देव. याच्या पलीकडे ते मिळवण्याकरता काहीच प्रयत्न करत नाही, काहीच प्रयत्न करत नाही. म्हणून तर तुकाराम महाराजांची एवढी सावकार की तुकाराम महाराजांनी वह्या गाडीमध्ये भरल्या आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये तुकाराम महाराजांनी काय करून दिल्या, टाकून दिल्या, बुडून टाकल्या. त्या वह्या बुडून टाकल्या. मला वाटतं किमान नाही काही जास्त कमवत, पण होत्या ते ठेवायला पाहिजे होत्या ना, पण नाही ठेवल्या माझ्या तुकाराम महाराजांनी, नाही ठेवल्या तुकाराम महाराजांनी. कारण ते कमवणं हा त्यांचा हेतूच नव्हता. संत महात्मे या जगात आल्यानंतर मिळवण्यासाठी प्रयत्न करतात, पण काय मिळवण्याकरता प्रयत्न करतात, तर देव मिळवण्याकरता प्रयत्न. देवासाठी घेऊन जोगा, देवासाठी घेऊन जोगा, देवासाठी घेऊन जोगा, देवासाठी घेऊन जोगा. अवघा भोग या जियेला, अवघा भोग या जियेला,
देवासाठी घेऊन जोगा देवासाठी घेऊन जोगा अवघा भोग त्याजीला अवघा भोग त्याजीला देवासाठी घेऊन जोगा देवासाठी घेऊन जोगा अवघा भोग त्यजी येला अवघा भोग त्यजी येला कशा करता तर केवळ देवा करता केवळ देवा करता संत महात्मे आयुष्यामध्ये मिळवण्याचा प्रयत्न करतात पण देव मिळवण्याचा प्रयत्न करतात देवप्राप्ती करता प्रयत्न करतात आणि त्याच्याकरता वाटेल त्याची कुर्बानी करायला संत महात्मे तयार असतात वाटेल त्याची कुर्बानी करायला म्हणजे तुकाराम महाराजांनी पत्नी गेली तरी त्याचं दुःख मानलं नाही लक्ष दिलं नाही तिच्याकडं लक्ष दिलं नाही पत्नी गेली माझ्या तुकाराम महाराजांची मुलगा गेला माझ्या तुकाराम महाराजांचा काहीच केलं नाही माझ्या गोरोबा काकांची मुलगा पायाखाली चिरडला गेला लक्ष दिलं नाही का लक्ष दिलं नाही का लक्षात आलं नाही कारण हेतू फक्त एकच होता आयुष्यात मला काय मिळवायचंय देव मिळवायचा आहे देव मिळवण्याच्या संतांचं ना आपलं फार उलट आहे हे मला वाटतं त्या दिवशी सारंगपुरीला बोलून गेलो की संत महात्मे देव मिळवण्याकरता प्रयत्न करतात त्याच्यासाठी वाटेल ती त्यागायला तयार आहे आपलं उलट आहे आपण वैभव प्राप्त करण्याकरता एक वेळ देवही त्यागायची वेळ आली तरी लोक ते त्यागायला काय आहेत तयार आहेत ही तुमची माझी भूमिका आहे तुमची माझी भूमिका आहे शेतातला भात माझ्या घरी आला पाहिजे जोडणी माझी झाली पाहिजे मग त्याकरता दिंडी माझी गेली तरी चालेल माझी दिंडी चुकली तरी चालेल पण माझा भात घरात पहिले आला पाहिजे अरे सोडाना दिंडी करता एक वेळा ती सराई सोडाना दिंडी करता एक वेळा भात काय फरक पडतो काय फरक पडतो फार फरक आहे आपल्यात आणि संत महात्म्यामध्ये ते देव मिळवण्याकरता काही सोडायला तयार आहेत आणि आपण वैभव प्राप्त करण्याकरता संसार मिळवण्याकरता देवही सोडायला तयार आहेत इतकी संत महात्म्यामध्ये आपल्यामध्ये फरक आहे अजून बोलतो संत महात्मे देवाजवळ जातील तेव्हा देवाचा विचार करतील यात नवल नाही गुरुजी पण ते संसारात जरी असले तरी देवाचाच विचार करतात आपलं उलट आहे आपलं काय उलट आहे आपण संसारात असल्यानंतर संसाराचा विचार करतो यात काहीच नवल नाही पण आपण देवाजवळ गेल्यावरही आपण संसाराचाच विचार करतो छोटंसं उदाहरण आठवलंय सांगतो मी आपल्याला एक मारवाडी होता मारवाडी कपड्याचं दुकान होतं त्याचं आणि ते कपड्याचं दुकान पार 70-75 ओलांडलेली होती पण तरी ते गल्ला सोडत नव्हता ती पोरं कटाळली होती त्याची हे बाबा जात नाही कुठं फिरायला गेला नाही काही नाही प्रचंड कंटाळली ती पोरं आणि नेमकी आम्ही अयोध्या काशी द्वारका प्रयाग अशी आम्ही काय काढली एक तीर्थयात्रा काढली ट्रिप काढली आणि त्याच्या पोरांना कळलं का महाराजांनी तीर्थयात्रा ट्रिप काढलेली आहे म्हणून काशी अयोध्या गया प्रयाग तिकडं मग त्या मारवाड्याच्या पोरानं मला फोन केला महाराज आमच्या बाबाचं नाव घेऊन टाका मी म्हणलं अरे त्याला विचार नीट येत आहे सो गल्ला सुट तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त तिकीट बुक करा मी पाठवतो बरोबर त्याला बुक केलं त्याचं तिकीट आणि घेऊन गेलो आम्ही त्यांना अयोध्या काशी करता 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 आम्ही त्या काशीमध्ये पोहोचलो काशीमध्ये गुरुजी आणि काशीमध्ये पोहोचल्यानंतर त्या काशीमध्ये काशीनाथ शेटे एक मणिकर्णिका नावाचा घाट आहे मणिकर्णिका त्या मणिकर्णिका घाटावर माणसं जाळण्याचं काम होतंय सोगिरी महाराज माणसं जाळतात बरं ती रीग लागलेली असते रीग लागलेली असते अनेक माणसं म्हणजे त्या परिसरातली त्या जिल्ह्यातली त्या परिसरातली म्हातारी सिरियस झाली का तिला कुठं नेऊन ठेवतात काशीमध्ये का कारण काशीमध्ये मरण आलं का मोक्ष मिळतो असं वचन आहे मोक्ष देणे उदार काशी होय की स्वतः भगवान शिव परमात्मा येऊन त्या व्यक्तीच्या कानामध्ये नामजप करत असतो म्हणून काशीमध्ये मोक्ष मिळतो मग त्या परिसरातली पद्धत आहे म्हातारी सिरियस झाली का तिथं रूम घेतात काशीमध्ये जाऊन तिथं राहतात मरेपर्यंत ऐका नीट बारीक मग त्याच्यामुळं एवढी प्रेत त्या प्रेताला धडनीट जळूनही देत नाही ते थोडी आग लागली एक 5-10 मिनिटं झाले का लगेच ते प्रेत खेचतात पाण्यामध्ये गंगेमध्ये टाकून देतात पुन्हा दुसरं प्रेत असं सारखं चालू असतंय तिथं आणि त्याच्यामुळं तिथं ते एकाने त्या याचं लाकडांचं दुकान वखार बोलतात त्याला त्याचं ते सारखं हे प्रेत झालं का लगेच दुसऱ्या प्रेताला लाकडं ते झालं का लगेच तिसऱ्या प्रेताला लाकडं असं चालू होतं त्याचं
आणि नेमकी हे मारवाडी तिथं उभा होता. मी म्हणलं चला आता बघून झालं, चला आता निघू आपण. चला सगळी मंडळी, 200 लोक होता आम्ही, निघालो आम्ही सगळे. माझ्या लक्षात आलं हे मारवाडी बाबा तिथंच उभा आहे. मी लोकांना म्हणलं हे चला तुम्ही, मी त्याला घेऊन येतो, चला तुम्ही. मग त्या लोकांना मी पुढं लावलं आणि त्याला आणायला गेलो. आणि मी म्हणलं बाबा चला आता, काय बघता? काय नाही म्हणलेलं येडा, मी फुकट गेलं म्हणले एवढं आयुष्य माझं. अरे पण झालं काय? काय काळजी करू नका, जाऊ दे आता. नाही आतापर्यंत तीर्थयात्रा घडली, पण आता या वयात तर घडले ना. नाही म्हणलेलं येडा आहे मी, काय अक्कल नाही म्हणले मला, मूर्ख आहे म्हणले मी एक नंबरचा. अरे बाबा झालं काय? चला ना गेली माणसं. नाही म्हणले फार मूर्ख आहे मी, फार मूर्ख आहे. आपण झालं काय? अरे झालं काय म्हणजे येड्यासारखा म्हणले. तिकडं त्या कपड्याचं दुकान टाकून बसलो, अरे इथं लाकडाचं दुकान टाकलं असतं तर म्हणले त्याचा डबल फायदा मला झाला असता. आता अरे तू आलाय कुठं? तू विचार करतो कसला, कुठं आलाय तो काशीला आलाय, म्हणजे देवाच्या दारात आहे. पण देवाच्या दारात असू नये विचार मात्र कसलाय? संसारातलं मला काही मिळेल का याचा विचार आहे. मुद्दा असा आहे, संत महात्मे कायम देव मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्ही आम्ही केवळ संसार मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि हे देव मिळवण्याकरता संत महात्म्यांनी अत्यंत महत्वाचं साधन वापरलं, ते म्हणजे नामसाधन. या नामसाधनाच्या जोरावर संत महात्म्यांनी देवाला आपल्या मुठीत ठेवलं, देवाला आपलंसं केलं. केवळ आणि केवळ एक साधना, नामसाधन, बस. याच्या पलीकडे संत महात्म्यांनी दुसरी कोणतीच साधना वापरली नाही. या नामसाधनेच्या जोरावर विचारा तुकाराम महाराजांना. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या आयुष्याचा शेवट गोड झाला आणि त्याच्या करताच मी अट्टास केला होता. पण हे सगळं कशाच्या जोरावर झालं तुकाराम महाराज? तर तुकाराम महाराज म्हणतात मलाही त्याचं कौतुक वाटतं. राम राम दोन्ही अक्षरे, राम राम दोन्ही अक्षरे, राम राम दोन्ही अक्षरी, राम राम दोन्ही अक्षरी. सुलभ आणि सोपारे, सुलभ आणि सोपारे. तुला करारी सोपारी, तुला करारी सोपारी. जागा मागलिया पाहरे, जागा मागलिया पाहरे, माधवीरा पायावी, माधवीरा पायावी. शेवटची तेच गोड खरे गा, रे गोड गोड गा. शेवटचे गोड खरे गा, शेवटची गोड करणे गा. हरे राम कृष्ण देवा, हरे राम कृष्ण देव, हरे राम कृष्ण देव, हरे राम कृष्ण रे, हरे राम कृष्ण हरे, हरे राम कृष्ण हरे, हरे राम कृष्ण हरे, हरे राम कृष्ण राम राम दोन्ही अक्षरे, सुलभ आणि सोपारे. जागा मागेलिया पहारे, शेवटचे त्याचे गोड खरे गा. राम राम दोन्ही अक्षरे, सुलभ आणि सोपारे. जागा मागेलिया पहारे, शेवटचे गोड त्याचे खरे गा. खरे गा. राम राम ही दोन्ही अक्षरे. केवळ नाम साधनेवर आणि या नामसाधनेवर संत महात्म्यांनी उभं आयुष्य देवाला मिळवण्याचा प्रयत्न केला. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात माझा शेवटचा दिवस गोड झाला. कोणत्या साधनावर तुकाराम महाराज तुम्ही तुमच्या आयुष्याचा शेवट गोड केला? तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात त्याचंही मलाही त्याचं खरं कौतुक वाटतंय. कवतुक वाटे झाली या वेचांचे. आणि पुढचं चरण महत्वाचं आहे, नाम मंगळाचे तेने गुणे. त्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाच्या द्वारे मी माझ्या आयुष्याचा शेवट काय करून घेतलाय? गोड करून घेतलाय. कुठेही जा तुम्ही, कोणत्याही संत महात्म्याची साधना बघा, संत महात्म्यांनी केवळ आणि केवळ नाम साधनेशिवाय. तुकाराम महाराजांच्या बाबतीत तर इतकं आणि कौतुक करण्यासारखं आहे की जगद्गुरु तुकाराम महाराज जेव्हा बहिर दिशेला जात होते तर त्या बहिर दिशेला जाताना सुद्धा आणि त्यांच्या मुखातनं सतत रामनाम. ते रामेश्वर भट्ट आला, त्यांची ख्याती ऐकून भेटायचंय यांना, बघू हे कोण एवढा अभंग करतंय आणि काय करतंय. आणि मग नेमकी तुकाराम महाराज बहिर दिशेला चालले होते आणि बहिर दिशेला जाताना नामस्मरण चालू होतं. तुकोबाराय त्या रामेश्वर भट्टांनी त्याने सांगितलं तुकाराम महाराज स्वतःला ज्ञानी समजून घेता, अभंग कवित्व करता
आणि साधं बहिर दिशेला जाताना अपवित्र कामा करता जाताना देवाचं नाव घेऊ नये एवढंही कळत नाही तुम्हाला. काय करू म्हणले, माझी वाचाच माझ्या माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतला से, संत या नामाचा घेतला गे, संत या नामाचा घेतला गे. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से. काय करू, माझी वाचाच माझ्या ताब्यात राहिली नाही म्हणले. वाचा कशी ताब्यात राहिली नाही? उघडा तोंड, उघडा जीभ बाहेर काढा. तुकाराम महाराजांनी जीभ बाहेर काढली आणि त्यानं तुकाराम महाराजांची अशी जीभ धरली. जशी तुकाराम महाराजांची जीभ त्यानं धरली, परिणाम तुकाराम महाराजांचं नामस्मरण बंद झालं आणि इच्छा नसताना याचं नामस्मरण चालू झालं. सोडून दिली पटकन जीभ. जशी तुकाराम महाराजांची जीभ सोडली तसं पुन्हा याचं नामस्मरण बंद झालं आणि तुकाराम महाराजांच्या वाणीतनं सुरू झालं. काय कट्टर असतील संत महात्मे नामस्मरणाशी, प्रचंड कट्टर. आपल्याला भक्त प्रल्हादाचं सगळ्यांना उदाहरण माहिती, मला उदाहरण सांगून वेळ घ्यायचा नाही. हत्तीच्या पायाखाली चिरडलं पण तरी नामस्मरण सोडलं नाही. उकळत्या तेलाच्या कढईत पडणं पसंत केलं पण नामस्मरण सोडलं नाही. कड्यावरून ढकलून देणं पसंत केलं पण नामस्मरण सोडलं नाही. उजळत्या चितेमध्ये जाणं पसंत केलं पण नामस्मरण सोडलं नाही. एवढी नामावर निष्ठा होती. आपली कष्टी निष्ठा, आपली नुसती निष्ठा निष्ठी निष्ठा निष्ठी. तेवढं कोणी दिसला का राम 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 कृष्ण हरी राम, लोकांवरती बापरे किती नामस्मरण करतंय, काय नामस्मरण करतंय. काही नाही, आपलं नामस्मरण लोकांना दाखवण्याकरता नामस्मरण करतो आपण. म्हणून नामस्मरणावर संत महात्म्यांनी प्रचंड निष्ठा ठेवली, प्रचंड निष्ठा ठेवली. कर्माबाई नावाची एक मावशी पंढरपुरात राहत होती. आता 150-200 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. कर्माबाई नावाची आजी पंढरपुरात राहत होती. पंढरपुरामध्ये तिचा एक स्वभाव होता, काही झालं का ती काय म्हणायची, पांडुरंगार्पण मस्तू. काय म्हणायची, जेवायचं असलं पांडुरंगार्पण मस्तू, कपडे धुवायला बसली पांडुरंगार्पण मस्तू. काही झालं का तिचं एकच, पांडुरंगार्पण मस्तू. पांडुरंगार्पण मस्तू या शब्दाचा अर्थ असा आहे, पांडुरंगाला समर्पण. पांडुरंगार्पण मस्तू म्हणजे पांडुरंगाला समर्पण. एक दिवस अशी घटना घडली, सकाळी सकाळी तिनं घर झाडलं आणि घर झाडलं आणि सुपळीमध्ये कचरा भरला. सुपळीमध्ये कचरा भरून ती उकिरड्यावर टाकायला गेली आणि उकिरड्यावर टाकायला गेल्यावर भांडे महाराज तिच्या तोंडातनं पटकन निघालं, पांडुरंगार्पण मस्तू. आता पांडुरंगार्पण मस्तूचा अर्थ काय, पांडुरंगाला समर्पण. तो कचरा तिथं न पडता तो पांडुरंगाच्या चरणावर पडला. ते ब्राह्मण सगळे आश्चर्यचकित झाले, रे कचरा आला कुठून, टाकला कोणी. काही लक्षात आलं नाही. कचरा साफ करून घेतला आणि साफ करून घेतल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी कर्माबाई उठली, खोली झाडली. झोपडी कोणी नव्हतं तिला, मूल बाळ कोण नाही, काही नाही, एकटीच राहायची. कचरा भरला, सुपडीत भरला, उकिरड्यावर टाकायला गेले. टाकताना पुन्हा तोंडातनं निघालं, पांडुरंगार्पण मस्तू. पुन्हा कचरा असं बरेच दिवस झालं. अंदाजच लावता येत नाही काय भानगड आहे. आणि मग पंढरपूरच्या त्या मंदिरातल्या सगळ्या पुजाऱ्यांनी ठरवलं काहीतरी गडबड आहे, तुम्ही गुप्तहेर सोडा. सगळ्या पंढरपुरामध्ये गुप्तहेर सोडले. कोणतरी काहीतरी गडबड करते म्हणले, शोधून काढा, शोध घ्या त्याचा. नेमकी एक दिवस सकाळी सकाळी आपली कर्माबाई कचरा भरला होता आणि उकिरड्यावर कचरा टाकत होती. आणि नेमकी कचरा टाकताना काय म्हणाली, पांडुरंगार्पण मस्तू. नेमकी तिथून ते गुप्तहेर चालले होते. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, ही म्हातारी गडबड करते म्हणले. धरलं म्हातारीला ना रावळातून उभं केलं पांडुरंगासमोर. त्या ब्राह्मणांनी पुजाऱ्यांनी दम दिला तिला, ए तू कचरा टाकताना पांडुरंगार्पण मस्तू म्हणतेस, कचरा पांडुरंगाच्या चरणावर पडतोय, याद राख, आजपासून पांडुरंगार्पण मस्तू म्हणायचं नाही. क्षमा करा, माफ करा, नाही म्हणणार, मी नाही म्हणणार. गेली घरी. घरी गेल्यावर पुन्हा दुसऱ्या दिवशी कचरा भरला, जो घर झाडला, सुपडीमध्ये कचरा भरला आणि पुन्हा ती उकिरड्यावर टाकायला आली. पण पडिले वळण इंद्रिय सकळ. ऐका नीट बारीक, नामस्मरणाची सवय आपल्या इंद्रियाला एकदा लागली का तुम्हाला नामस्मरण घ्यायची गरजच लागत नाही. आपोआप आपल्या मुखातून नामस्मरण बाहेर आल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा, आपण सवय नाही लावली, आपण नको त्याची निंदा करायची सवय लावलेली आहे.
आपण नको त्याच्या उठाठेवी करायची सवय लावलेली आहे या वाणीला. त्याच्यामुळे बघा तुम्ही, आपसूक 2-4 जण बसले का आपोआप त्या आणि त्या गोष्टी सुरू होतात, आपोआप सुरू होतात त्या गोष्टी. का? कारण आमच्या इंद्रियांना वाणीला आम्ही तशी सवय लावलेली आहे. नामस्मरणाची सवय लावा. तुम्हाला नामस्मरण घ्यायची गरज नाही, आपोआप तुमच्या मुखातून नामस्मरण आल्याशिवाय राहणार नाही. आपोआप येईल. कुठेही जाल तिथं येईल. मग बाथरूम मध्ये गेला तरी नामस्मरण आपोआप तुमच्या मुखातून येईल. प्रयत्न करा, करून बघा. ऐका मुद्दा. पुन्हा ती सवय लागलेली तिला कचरा टाकताना पांडुरंग अर्पण मस्तू, आणि पुन्हा कचरा त्या पांडुरंगाच्या चरणावर पडला. पांडुरंगाच्या चरणावर पडल्याबरोबर आता मात्र त्यांना राग आला त्या पुजाऱ्यांना. जा म्हणले पहिले त्या म्हातारीला धरून आणा, कर्माबाईला इथं धरून आणा. गेले 2-4 सेवक कर्माबाईला धरून आणलं, रावळामध्ये पांडुरंगा समोर उभं केलं. सांगितलं होतं तुला पांडुरंगावर पण मस्तू म्हणू नकोस, कचरा टाकताना कचरा इथं पडतोय, ऐकत नाही. राग आला त्या पुजाऱ्याला आणि रागाच्या भरात एक कानाखाली कर्माबाईच्या लगावली. पण आता तिचा स्वभाव काही झालं का, काय बोलायचं, पांडुरंगावर पण मस्तू. कानाखाली मारल्याबरोबर, कानाखाली मारताना ती पटकन बोलून गेली, पांडुरंगावर पण मस्तू. ऐका श्रोते हो, ऐका नीट. का पुजाऱ्याने कानाखाली मारली कर्माबाईच्या, पण परिणाम गाल लाल पडला पांडुरंगाचा. गाल मात्र लाल कोणाचा पडला? आता 150-200 वर्षापूर्वीची घटना आहे. बरं, युट्यूबला सर्च करा, आपण गुगलला सर्च करा, कळेल आपल्याला. कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचे नी पावन तिन्ही लोक, त्यांचे नी पावन तिन्ही लोक, त्यांचे नी पावन तिन्ही लोक. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचे पावन तिन्ही लोक, त्यांचे पावन तिन्ही लोक, त्यांचे पावन तिन्ही लोक. कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचे नि पावन तिन्ही लोक. मुद्दा माझा एवढाच आहे की संत महात्म्यांनी एक वेळ शिक्षा स्वीकारली पण नामस्मरण सोडलं नाही. इतकी नामावर निष्ठा. आणि आपली काय निष्ठा आहे, म्हणजे मी घरच्यांचं तर बोलतच नाही, घरच्यांचं बोलतच नाही. मी इथं बसलेली देवाचं नाव घेत नाही. आता बाकीच्यांचं काय बोलायचं. कीर्तनात बसलेली लोक देवाचं नाव घेत नाही. अरे गुरुजी, तुम्हाला खोटं वाटतंय? बघा तुम्ही, विठ्ठल विठ्ठल तुम्हाला अजून खोटं वाटतंय शेठ? तुम्हाला अजून बघायचंय? अजून बघा तुम्ही, विठ्ठल 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 विठ्ठल. ही बोलतील, हे तुला गपचूप आणलाय, कीर्तन करणं गपचूप निघून जातो, आम्हाला नको तत्वज्ञानी शिकू, अशी बोलणारी लोक येतील. मुद्दा माझा, म्हणून माझा कायम आग्रह आहे. बघा, संत महात्म्यांच्या ना आपल्यात हा फार मोठा फरक आहे. आपल्या वाणीला म्हण म्हटलं तरी आपली वाणी देवाचं नाव घेत नाही ना, संतांच्या वाणीला थांब म्हटलं तरी त्यांची वाणी देवाचं नाव घेत. नेघे 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 माझी वाचा विसावा, हा संतात आणि आपल्यात फरक आहे. बाकीचं पाहिजे तेवढी फालतू बडबड करतो आपण, पण देवाचं नाव घेतलं का तुकाराम महाराज म्हणतात, काय रे दातखीड बसते तुझी देवाचं नाव घ्यायला, बाकीचं पाहिजे तेवढी बडबड करतो आपण. मी कायम विनोदानं सांगतो, एकदा कीर्तनात समोर अशी बाई बसलेली आणि मी आपलं विठ्ठल विठ्ठल मध्ये भजन व्हायचं. ती काय करायची, टाळी वाजवायची गुरुजी, पण विठ्ठल भजन म्हणत नसायची. माझ्या लक्षात आलं, ही बाई टाळी वाजवते आणि विठ्ठल का बरं म्हणत नाही. मी म्हणलं तिला, मावशी म्हणा म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा. मग तिनं हात जोडले आणि म्हणले, महाराज मला म्हणता येणार नाही. अगं काय म्हणता येणार नाही? म्हणले, माझ्या नवऱ्याचं नाव विठ्ठल आहे त्याच्यामुळे मला म्हणता येणार नाही. आता नवऱ्याचं नाव विठ्ठल असलं म्हणून काही देवाचं नाव घे? अरे दादा, देवाचं नाव तुझ्या नवऱ्याला ठेवलंय, तुझ्या नवऱ्याचं नाव देवाला ठेवलेलं नाहीये, देवाचं नाव तुझ्या नवऱ्याला ठेवलंय. ऐकत नाही. एक मारवाड्याची बाई अशी समोर बसली होती आणि माझं आपलं भजन सुरू झालं, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. ती बाई काय करायची, मारवाड्याची बाई, ती सारखं सगळं भजन म्हणायची, टाळी वाजवायची.
पण मधला देवकीनंदन शब्द ती गाळून टाकायची. तिनं आपलं सुरू करायचं, गोपाला गोपाला गोपाला. मधला देवकीनंदन शब्द ती गाळून टाकायची. माझ्या लक्षात आलं, मी तिच्याकडे बघितलं आणि मला वाटलं अरे ही तो शब्दच नीट तिला कळलेला नसावा असं मी इमॅजिन केलं. आणि म्हणून मी म्हणलं ताई म्हणा म्हणा देवकीनंदन, म्हणा म्हणा देवकीनंदन. हात जोडले, म्हणले महाराज आजपर्यंत आमच्यात नवऱ्याचं कोणी एकेरी नाव घेतलेलं नाही आणि माझ्या नवऱ्याचं ते नावही मला म्हणता येणार नाही. खूप समजवलं भांडे महाराज मी त्या बाईला. अगं बाई देवाचं नाव आहे, कीर्तनात बसलो, ऐकायलाच तयार नाही. राग आला मला आणि त्या रागाच्या भरात पटकन बोलून गेलो, हे म्हणायचं नसेल तर उठून जा. उठून जा बोलले होत्या. बाईची पंचायत झाली. काय करावं, एवढ्या लोकांच्यातून उठून जावं तर लोक म्हणतील काय बाई येईल देवाचं नाव घेत नाही, कुशल उठून चालली. बरं बसावं आणि म्हणावं. आजपर्यंत देवाचं नाव नवऱ्याचं नाव एकेरी घेतलं नाही. पुन्हा मला हात जोडले, म्हणले महाराज नाही म्हणलं तर नाही जमणार, अजिबात जमणार नाही, म्हणावंच लागेल. मग म्हणावंच लागेल असं म्हटल्याबरोबर त्या बाईनं काय ऍडजस्टमेंट केली बघा. ऍडजस्टमेंट केली तिने. आता शेवटी काहीतरी ते ऍडजस्टमेंट करावी लागेल. मग त्या बाईनं काय ऍडजस्टमेंट केली बघा. तिनं आपलं चालू केलं, गोपाला गोपाला पिंट्याचे पप्पा गोपाला. मग मला असं म्हणायचंय, पिंट्याचे पप्पाही बोलायचंच होतं आणि देवकीनंदनही बोलायचंच होतं. देवाचं नाव घेतलं, घ्यायचं आलं का तुकाराम महाराज बोलतात तुमची दातखीळ बसते आणि बाकीच्या पाहिजे तेवढी बडबड आपण करतो. पण संत महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये उभा आयुष्य करता सगळ्याचा त्याग केला आणि या त्यागातून त्यांनी नामचिंतन ही साधना प्राप्त केली. पण विचारलं तुकाराम महाराजांना, का हो आयुष्यभर तुम्ही त्या देवाचं नाव घेतलं, आयुष्यभर त्या देवाचं नाव घेतलं, या देवाच्या नामाचा परिणाम काय? अभंगाच्या पहिल्या ज्याचे गरजता पोवाडे हो, 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 ज्याचे गरजता पोवाडे. कलिकाल पाया पडे, कलिकाल पाया पडे, दोहा भंडारीचा राणा, दोहा पंढरीचा राणा. कलिकाल पाया पडे, कलिकाल पाया पडे, दोहा पंढरीचा राणा, दोहा पंढरीचा राणा. ज्याचे गरजता पोवाडे, कलिकाल पाया पडे, कलिकाल पाया पडे, कलिकाल पाया पडे. ज्याचे गरजता पोवाडे, कलिकाल पाया पडे, कलिकाल पाया पडे, कलिकाल पाया पडे. टाळ्या वाजवा जरा गायकन करता सर्वांना. जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार. वा तुकाराम महाराज, अहो संसारावर तुम्ही तुळशीपत्र ठेवलं, सगळ्याचा त्याग केला तुम्ही आणि काय प्राप्त केलं तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन प्राप्त केलं. काय या नामचिंतनातून मिळालं काय तुम्हाला? काय होतं या नामचिंतनाने? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, जी नामसाधना मी माझ्या आयुष्यात प्राप्त केली, जी नामसाधना मी माझ्या आयुष्यामध्ये मिळवली, त्याचा परिणाम असा झाला की जो जो ते नामचिंतन घेतो, ज्याचे गरजता पवाडे आणि कळीकाळ त्यासी पाया पडे. कळीकाळ त्याच्या काय करतंय? पाया पडतंय. काळ त्याचं दर्शन घेतो, काळ त्याच्या पाया लागतो. ही नामचिंतनाची ताकद आहे. खर तर या जगामध्ये जो जो जीव जन्माला येतो त्याला एक ना एक दिवस मरावंच लागतं. मेल्याशिवाय पर्यायच नाही, पर्यायच नाही. याच्या पुढचं बोलू, अरे तुम्ही आम्ही मरतो यात नवल काय? पण भगवान परमात्म्यानं देखील या भूतलावर अवतार घेतले
पण संत महात्मे म्हणाला अरे त्यांना इथं कायम राहता आलं नाही, तुम्ही आम्ही किती झडके येथे उरू नाही आले अवतार, 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 रते पामर जीव घेते, देवते पामर जीव घेते, देवते पामर जीव घेते, जीव घेते. येथ नाही उरू आले अवतार, ये रते पामर जीव किती. भगवान परमात्म्याने देखील या भूतलावर अवतार घेतले, त्यालाही कायम राहता आलं नाही. श्रीमद भगवद्गीता म्हणते जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्येर्थे न त्वं शोचितुमर्हसि वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णान्ति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यान्यानि संयाति नवानि देहे. अरे अर्जुना, जन्म म्हटलं की मृत्यू निश्चित, मरावं लागतं. नाही नाही नाही, हे जे आपलं शरीर आहे, हा जो देह आहे, हे देह हे काळाचं खाद्य आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. काळाला प्रत्येकाला सामोरं जावं लागतं बरं, प्रत्येकाला. ऐका नीट. अरे राजा दशरथ, अखिल कोट ब्रह्मांड नायक, या जगाचा चालक आणि मालक असणाऱ्या भगवान प्रभू रामचंद्राचा बाप राजा दशरथ होता. पण त्या राजा दशरथालाही काळाच्या हातून काय करता आलं नाही, सुटता आलं नाही. इतका भयानक काळाचा वेळखा असतो, इतका भयानक वेळखा असतो काळाचा. ऐका पुढे बोलतो, इतका भयानक काळाचा वेळखा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात 18व्या अध्यायामध्ये, ज्ञानोबाराय फार गोड ओवी सांगतात. ज्ञानोबाराय म्हणतात हिंदू धर्मामध्ये मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा एकूण 16 प्रकारचे संस्कार त्याच्यावर केले जातात. 16 प्रकारचे संस्कार. ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे या 16 पैकी 14 संस्कार तुम्ही नाही जरी केले काही बिघडत नाही, काही अडून राहत नाही त्याच्या वाचून. म्हणजे उदाहरणार्थ आपण लग्न करतो, मग लग्न म्हणजे ह्या 16 संस्कारांपैकी एक संस्कार आहे, एक संस्कार आहे, संस्कार आहे एक तो. मग आता कितीतरी या जगामध्ये बालब्रह्मचारी असणारी कितीतरी हजारो संत महात्मे, साधू महात्मे, कितीतरी व्यक्ती आपल्याला बघायला मिळतात. काय अडू नये, काय अडलंय, काहीच नाही. नीट ऐका, बारीक ऐका. ज्ञानोबाराय बोलतात 16 संस्कारांपैकी 14 संस्कार तुम्ही नाही जरी केले काही बिघडत नाही. पण ज्ञानोबाराय म्हणतात 2 सोहळे कुणाला चुकवता येत नाही. नरदेहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणो नाही धनंजया जिया परी. या दोघांना म्हणून चालणार नाही. जन्माला आलात मरावं लागेल, मृत्यू निश्चित आहे, मरावं लागेल. अजून पुढे जातो. संत महात्मे असं म्हणतात, किती मृत्यू अटळ आहे तर एखादा बोका जसा उंदरावर टपू नये आणि तो कधी घास मारेल सांगताच येत नाही. तो उंदीर घेऊन जाय बोका, घेऊन जाय बोका, तो मंदिर घेऊन जाय भोका, घेऊन जाय भोका, तैसा काळ लोका, तैसा काळ लोकानेत असे लोका, तैसा काळ लोकानेत असे. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा लोका काळ नेत असे, किंवा तैसा काळ लोका नेत असे. इतकं काळाचं प्रचंड आणि हे आहे, कोणी सुटलं नाही त्या काळाच्या हातातून. मी एकदा इगतपुरी साईडला कीर्तनाला गेलतो आणि माझं उत्तर रात्रीचं कीर्तन होतं. आणि उत्तर रात्रीचं कीर्तनानं हे सगळं असंच बोलत होतो मी, मरावं लागेल, मरावं लागेल, मरावं लागेल. आणि बोलता बोलता माझ्या तोंडातनं पटकन एक वाक्य निघून गेलं, हे दादांनो, अरे या गावातल्या ह्याच आजी गेल्यात असं काही नाही. या गावात जेवढी लोक आहेत त्यांनाही शेवटी एक नाही दिवस काय करावं लागणार आहे, मरावंच लागणार आहे, असं बोललो त्या कीर्तनात. असं बोलल्याबरोबर कीर्तनात लोक रडायला लागली, अश्रू आले लोकांच्या डोळ्यामध्ये, डोळे पाणावले. लोकांनी विचार केला असेल खरंच काय खरं या जीवनाचं. बरं आयुष्यभर याला भान त्याला भान, हे मिळव ते मिळव, सगळं क्षणात जागेवर ठेवायचं आणि निघून जावं लागतंय, काय खरं या जीवनाचं. रडायला लागले लोक, सगळी लोक कीर्तनात रडत होती. समोर एक अशी बाई बसली होती, ती मात्र हसायला लागली. हसायला लागल्याबरोबर मला वाटलं ही सगळी लोक रडतात, एकटी बाई का बरं हसते. मला राहवलं नाही, मी त्या बाईला विचारलं, मावशी का बरं हसता तुम्ही. त्या मावशीने मला उत्तर दिलं, महाराज मी का बरं रडू. अगं बाई नको रडू, पण तुला हसायला काय झालं. म्हणले महाराज तुम्ही तर आत्ता बोलले. मी बोललो, काय बोललो. अरे तुम्हीच आत्ता बोलले का या गावात जेवढी लोक शिल्लक आहेत त्यांना एक ना एक दिवस काय करावं लागणार आहे, मरावंच लागणार आहे म्हणून. म्हणलं हो त्यात खोटं ते काय आहे, मरावंच लागेल. पण मग या तुला हसायला काय झालं. म्हणली या बाई मी या गावातली नाही तर मी कायला रडू. आता
आता मी या गावातली नाही मी कायला रडू. म्हणजे शेनव्याला नियम वेगळा आहे ना, तिकडं काय कानडीला नियम वेगळा आहे, आल्यानीला काही नियम वेगळा आहे, नडगावला काही नियम अरे दादा, जन्म म्हटला की मृत्यू निश्चित, मरावंच लागेल, मरावंच लागेल. पुढे जातो ऐका. इतका काळ तुमच्या माझ्या पाठीमागे भयानक काळाचा, जबडा काळाचा विळखा आहे, पण संत श्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात अरे असू दे काळाचा किती मोठा विळखा. जगा काल खाय आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. जगा काळ खाया आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात असू दे आपल्या पाठीमागे, जीवाच्या पाठीमागे किती मोठा काळाचा विळखा असू द्या, पण जो भगवान परमात्म्याचं त्याचं जो नामस्मरण करतोय, ज्याचं पवाड गातोय, ज्याचं पवाड तो जो गातोय, तो त्याच्या मात्र तो काळ काय करतोय, पाया पडतोय. आणि त्याचं उत्तम उदाहरण महाराजांनी आत्ताच प्रमाण दिलंय की जगद्गुरु तुकाराम अरे अख्खा जो काळ अख्ख्या जगाला खातो, पण त्याच काळाच्या माथ्यावर पाय देऊन सदैव वैकुंठाला जाणारे माझे जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत, हे त्याचं उत्तर आहे. कायम ध्यानात ठेवा. म्हणून नामस्मरणामध्ये एवढी मोठी ताकद आहे. हरिपाठामध्ये माऊली सुद्धा गोड याला दुजोरा देतात. ज्ञानोबाराय असं म्हणतात, जो नित्य हरिपाठ करतो कळीकाळ त्याच्याकडे बघत नाही, असं ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे. नित्य सत्य मित हरिपाठ जासी, नित्य सत्य मित हरिपाठ जासी, नित्य सत्य मित हरिपाठ जासी, नित्य सत्य मित हरिपाठ जासी. कलिकाल त्यासी न पाहे दृष्टी, कलिकाळ त्यासी न पाहे दृष्टी, कलिकाळ त्यासी न पाहे दृष्टी. हरिपाठामध्ये सुद्धा ज्ञानोबाराय त्याला दुजोरा देतात. नित्य सत्य मित्य हरिपाठ जासी आणि कळी काळ त्यासी न पाहे. किंवा अजून एक प्रमाणे यमे कुळ गोत्र वर्जियले, वर्जियले. जो नामधारक आहे त्याच्याकडे काळ कदापिच बघत नाही, नजरेनं सुद्धा बघत नाही. बाकीचं तर सोडून द्या, नजरेनं सुद्धा बघत नाही. काळ त्याच्या पाया पडतो. तुकाराम महाराज वैकुंठाला चालले होते आणि ते विमानाला घ्यायला तुकाराम महाराजांना, आणि ते विमान असं उंच होतं, उंच. तुकाराम महाराजांचा पायच पुरत नव्हता, पायच पुरत नाही, जायचं कसं वरती. मग ते काळ शेजारी उभा होता. तुकाराम महाराजांनी त्याला आवाज दिला, हे इकडे. तुकाराम महाराजांनी काळाला आवाज दिला. म्हणले काय 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 खाली वाक. त्या काळाला खाली वाकवलं तुकाराम महाराजांनी. त्याच्या मानगुटीवर पाय दिला माझ्या तुकाराम महाराजांनी. कोणाच्या? काळाच्या. जो काळ अख्ख्या जगाला खातो, आणि त्या काळाच्या मानगुटीवर पाय देऊन माझे तुकाराम महाराज त्या विमानात बसले आणि सदैव वैकुंठाला निघून गेले. कळी काळ त्याच्या पाया पडी, कळी काळ जवळ येत नाही. मी मगाशी भक्त प्रल्हादाचं उदाहरण दिलं. हत्तीच्या पायाकरीत चिरडलं, काळ जवळ आला नाही. का? नामधारक होते. कड्यावरून ढकलून दिलं, काळ जवळ आला नाही. का? नामधारक होते. म्हणून ज्याचे गरजता पवाडे, कळी काळ त्याच्या पाया पडे. तुकाराम महाराज ठीक आहे ठीक आहे कळलं आम्हाला, पण ज्याचे गरजता पवाडे म्हणजे तो नक्की आहे कोण? ज्याचे गरजता पवाडे, अरे पण त्याचे म्हणजे कोणाचे? कोण आहे तो? तो हा पंढरीचा राणा, 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 राणा, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा. उसा साज आठराजना, उसा साज आठराजना, तो हा पंढरीचा राणा, राणा, तो हा पंढरीचा राणा. उसाचा अठरा राणा, उसाची अठरा राणा, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा.
ज्याचे गरजता पवाडे कळीकाळ त्याच्या पाया पडे. तुकाराम महाराज तुम्ही म्हणणार ज्याचं नाव घेतल्यानंतर कळीकाळ सुद्धा त्याच्या पाया पडतो. अरे पण ज्याचे म्हणजे कोणाचे, तो आहे कोण? कोणाचं नाव घ्यायचं आम्ही? बायको म्हणाल मी नवऱ्याचं नाव घेईल, एखादा म्हणेल मी आमदाराचं नाव घेईल. कोणाचं नाव कोणाचं घ्यायचं? नाव सांगितलं नाही तुम्ही. आणि मग तुकाराम महाराज त्याचं नाव सांगतात. ज्याचे म्हणजे कोणाचे, कोण तो? तर तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 चौ 18 जना. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तो म्हणजे पंढरीचा राजा आहे. पंढरपूर गाव आहे आणि त्या पंढरपूर नगरीचा राजा आहे तो राजा. त्या आंधळ्या पांगळ्यामध्ये फार एक गोड प्रमाण आहे. त्याच्यामध्ये संत महात्मे असं म्हणतात, महाराजा सार्वभौम पंढरपुरी पाटणी गा. महाराजा सार्वभौम तेथे तुरंगा देना बंधू जयाचे ते नाम. पांडुरंग दीनबंधू जयाचे ते नाम. दीनबंधू जयाचे ते नाम. पांडुरंग दीनबंधू जयाचे ते नाम. आंधळ्या जीवीचे तो जाण तो धर्म. आंधळ्या जीवीचे तो जाण तो धर्म. आंधळ्या जीवीचे तो जाण तो धर्म. आंधळ्या जीवीचे जाण तो धर्म. फार गोड बोलतात संत महात्मे. संत महात्मे असं म्हणतात, पंढरपूर पाटणी गा महाराजा सार्वभौम. सार्वभौम नावाचा राजा आहे. कोण आहे तो? पांडुरंग दीनबंधू जयाचे ते नाम. बस पुढचं नाही आलं तरी काय, आपल्याला एवढंच पाहिजे होतं मला. पुढचं काय सगळंच यायला पाहिजे असं काय स्टॅम्प पेपर घेतलं लिहून आपण कुठं? नाही काय हरकत नाही. पंढरपूर नावाचं गाव आहे आणि त्या पंढरपूर गावाचा तो राजा आहे. कोण? तो पांडुरंग. अजून एक आंधळ्या पांगड्यामध्ये गोड प्रमाण आहे, म्हणता आलं तर जरूर म्हणा. संत महात्मे म्हणतात जंबू या नावाचं एक द्वीप आहे, जंबू. आणि त्या जंबू या द्वीपामध्ये एक पंढरपूर नावाचं गाव आहे. जम्बू या दीपा माझे जय हो. पंढरपूर गाव. हे जंबू या दीपा माझे एक पंढरपूर गाव. जे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठायात काही भोजन मागाया. चला जाऊ तया ठायात काही भोजन मागाया. चला जाऊ तया ठायात काही भोजन मागाया. तया जाऊ तया ठायात काही भोजन मागाया. धर्म लागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म लागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म लागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म लागो त्याचे चरणी लक्ष लागो. गोड महेंद्र महाराजांनी गोड प्रमाण दिलंय. जंबू नावाचं द्वीप आहे आणि त्याच्यामध्ये पंढरपूर नावाचं गाव आहे. जंबू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव. धर्माचे नगर देखा. आणि त्या गावाचा पाटील कोण आहे? तो भगवान, तो विठू पाटील, तो भगवान पांडुरंग परमात्मा त्या गावचा पाटील आहे. अर्थात म्हणून तुकाराम महाराज बोलतात तो हा पंढरीचा राणा, पंढरपूरचा राजा आहे तो.
तरी लोक बोलले नाही नाही, अरे पंढरपूरचा तो पाटील, पंढरपूरचा तो राजा, आणि त्याचं नाव घेतल्यानंतर कळीकाळ पाया पडतो. शक्य नाही, शक्य नाहीये. आणि मग तुकाराम महाराज म्हणावं लागलं, हे जर माझं तुम्हाला खोटं वाटत असेल तर पुसा 6 चौ 18 जना, असं तुकाराम महाराज बोलले. पुसा म्हणजे विचारा, पुसा म्हणजे विचारा. कोणाला? 6 जणांना विचारा, 14 जणांना विचारा आणि 18 जणांना विचारा. 14 जणांना म्हणजे या इथल्या 14 जणांना विचारा, असं आहे का ते? या 14 जणांना विचारा म्हणजे यांना 14 नाही, मग कोणाला? 4 वेद, 4 वेद आहेत, त्या 4 वेदांना जाऊन विचारा माझं खोटं वाटत असेल तर. 6 जणांना विचारा, 6 जणांना म्हणजे कोणाला? तर 6 शास्त्रांना जाऊन विचारा माझं खोटं वाटत असेल तर. आणि 18 जणांना विचारा. 18 पुराणे हरिसी गाते, 18 पुराण हरिसी गाती, 18 पुराण हरिसी गाती. चहुवेदी जाणा, साई शास्त्र कारण, 18 पुराणे जय हो. हरिसी गाते, 18 पुराणे चहुवेदी जाणा, साई शास्त्र कारण, 18 पुराणे हरिसी गाते, 18 पुराणे. हरिपाठातला गोड पुरावा महाराजांनी दिलेला आहे. काय पुरावा आहे ऐका. तुकाराम महाराज काय म्हणतात? तो पंढरपूरचा राजा आहे, त्याचं पवाडे गायले, त्याचं नामस्मरण केलं की कळीकाळ तुमच्या पाया पडतो. लोक म्हणली मान्य नाही, आम्हाला पटत नाही. पटत नसेल, विश्वास बसत नसेल, जा पुसा 6 चौ 18 जना, म्हणजे त्या 14 विचारा, अर्थात वेदाला विचारा. 6 जणांना विचारा म्हणजे शास्त्रांना विचारा, आणि 18 म्हणजे त्या 18 पुराणांना विचारा. आणि हाच पुरावा ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये देतात. महाराजांनी प्रमाण दिले. चहुवेदी जाण, 6 शास्त्रे कारण, 18 पुराणे हरिसी गाती, 18 पुराणे हरिसी गाती. वेद हरीलाच गातो, 6 शास्त्र हरीलाच गातात, आणि 18 पुराणही हरीलाच गातात. अजून एक गोड प्रमाणे, वेद अनंत बोलिला, वेद अनंत बोलिला, अर्थही तुकाची साधिला, अर्थही तुकाची साधिला. आणि काय अर्थ काढला? तो विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे. वेद खूप बोलला असेल, प्रचंड बडबड केली असेल वेदानं, पण अर्थ एकच काढला त्यातून. काय अर्थ काढला? विठोबासी शरण जावे आणि निज निष्ठा नाम गावे. आणि याकरता तुकाराम महाराज बोलतात, तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 चौ 18 जना. आणि त्याचं जर कायम चिंतन केलं ना, तर आयुष्यभरासाठी जे योग याग तप साधना करतात, जी भुक्ती आणि मुक्ती मिळवण्याकरता तुमची दासी बनते. अभंग चिंतिता जयसी, 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 चिंतिता जयसी. भुक्ती मुक्ती कामारी दासी, भुक्ती मुक्ती कामारी दासी. तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा, भुक्ती मुक्ती कामारी दासी, भुक्ती मुक्ती कामारी दासी. तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा. अशा पांडुरंगाचं, अशा भगवान परमात्म्याचं चिंतन केलं तर आयुष्यभर जपी तपी ज्या भुक्ती आणि मुक्ती करता प्रयत्न करतात, ती भुक्ती आणि मुक्ती तुमची कामारी दासी बनते, असं जगद्गुरु तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. कितीतरी याकरता प्रमाण आपल्याला देता येतील. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा,
मुक्तीच्याही माथ्यावर जाऊन बसलोय आम्ही. किंवा तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी आता दिवसचारी, किंवा मोक्षामा घरी कामारी ते दासी होय सांगू ऐसे तुका म्हणे. अरे मुक्ती मोक्ष आमच्या घरी आमचा दास बनलाय, होय सांगू ऐसे तुका म्हणे. आम्ही जसं काम सांगू तसं तो मोक्ष आमच्या घरी काम करतोय. कशाच्या बळावर? सलाम करी तुक या घरी राबतसे. कशाच्या जोरावर हे सगळं चाललंय? तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, त्या भगवान परमात्म्याचे पवाडे, त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन, त्याच्या जीवावर हे सगळं आम्ही काय केलंय, या मोक्षाला मुक्तीला आमच्या पायदळीत उडवलंय. गरज नाही आम्हाला त्याची, गरज नाही. आणि एवढंच नाही, तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला वैकुंठाला जायचं असेल, वैकुंठाला, ही मुक्ती बिक्ती तर सोडून द्या, क्षुल्लक आहे. पण तुम्हाला वैकुंठाला जायचं असेल तर वैकुंठाला जाताना सुद्धा त्याच्याच नाव घेण्यानं जावं लागेल. अभंगाचं शब्द. वैकुंठाची जावे, वैकुंठाची जावे, वैकुंठाची जावे, वैकुंठाची जावे, जावे वैकुंठाची जावे, 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 वैकुंठाची जावे. तुका म्हणे राजा नावे, तुका म्हणे राजा नावे, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा, राणा, तो हा पंढरीचा राणा, राणा, तो हा पंढरीचा राणा. म्हणे राजा नावे, तुका म्हणे राजा नावे, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा अठरा जना पुसाचा, तो अठरा 18 जना, 18 जना,
सहासव 18 जना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जर तुम्हाला वैकुंठ हवा असेल, वैकुंठात जायचं असेल, तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे त्याच्या नावे. वैकुंठाला जरी जायचं असेल तरी त्याच्या नामस्मरणाशिवाय तुम्हाला वैकुंठ प्राप्त होणार नाही. आणि त्या नामचिंतनाकरताच गुरुरी बाबांनी अगदी गावोगावी सत्संग परिवाराच्या माध्यमातून, सत्संगाच्या माध्यमातून प्रत्येकाला ती नामसाधना घडावी, प्रत्येकाला ते नामस्मरण घेता यावं. नाहीतर याच्या अगोदर काय होतं बघा ना गुरुजी, म्हणजे एक हाकंड हरिनाम सोहळा झाला गावातला का पुन्हा वर्षभर त्यांचा नामस्मरणाचा गाठ भेटच नव्हती. सत्संगाच्या माध्यमातून गावोगावी लोक आठवड्यातून एकदा एकत्र यायला लागली, साधना करायला लागली, नामस्मरण करायला लागली, संत विचार लोक श्रवण करायला लागली. त्याचा हेतूच बाबांचा आहे की प्रत्येकाला ती नामसाधना घडावी आणि ती नामसाधना घडून प्रत्येकाचा वैकुंठाचा मार्ग सोपा व्हावा. याच करता खरं तर बाबांचा सर्व खटाटोप आहे. आणि म्हणून आजही असे म्हणजे तब्येत बरी नसताना देखील बाबांची सत्संग वाढले पाहिजेत. जे सत्संग काही कारणास्तव बंद पडलेत ते पुन्हा चालू कसे होतील, त्याकरता सत्संगातली लोकसंख्या अजून कशी वाढली पाहिजे याकरता आजही बाबा प्रचंड प्रयत्नशील आहेत. त्याकरता प्रचंड आणि प्रयत्न करतात. एकमेव हेतू एकच आहे की सर्वसामान्यांना त्या नामचिंतनाचा फायदा व्हावा, सर्वसामान्यांकडनं ते नामचिंतन घडावं आणि त्यांचाही उद्धाराचा मार्ग मोकळा व्हावा, त्यांचीही उद्धाराची वाट मोकळी व्हावी, वैकुंठाची वाट मोकळी व्हावी. याकरता हा बाबांचा अट्टाहास आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, वैकुंठासी जावे तुका म्हणे त्याच्या नावे. त्याच्याच नामचिंतनानं वैकुंठाची वाट मिळेल, अन्यथा वैकुंठ मिळणं सोपं नाही. वैकुंठाची वाट इतकी सहजासहजी तुम्हाला प्राप्त होत नाही, हे कायम आपण ध्यानात ठेवा. कोणालाही वैकुंठ प्राप्त होत नाही, नामसाधकालाच, नामधारकालाच तो वैकुंठाचा मार्ग काय होतो, सोपा होत असतो. फार गोडप्रमाणे जगद्गुरु ज्ञानोबारायांचा हरिपाठामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ आणि पूर्वजा, म्हणजे आपल्याला मार्ग सोपा होतो येत नाही, तुम्ही नामचिंतन केलं तर तुमच्या पूर्वजांचाही वैकुंठात जाण्याचा मार्ग काय होतो. वैकुंठ भुवनी घर केले, तिने वैकुंठ भुवनी घर केले, तिने वैकुंठ भुवनी घर केले. ज्ञानदेवा ध्याने रामकृष्ण ध्याने रामकृष्ण माळा, ज्ञानदेवा ध्याने रामकृष्ण ध्याने रामकृष्ण तेने वैकुंठ भुवनी घर केले, ते वैकुंठ भुवनी घर केले, ते वैकुंठ भुवनी घर केले. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी वैकुंठ भुवनी घर केले, वैकुंठ भुवनी घर केले. असू दे, काय हरकत नाही. इकडून तिकडून हे सगळं जमलं पाहिजे, आपल्याला जमलं पाहिजे. मुद्दा एवढाच आहे की वैकुंठाला जरी जायचं असेल तरी भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाशिवाय कदापि साध्य नाही, कदापिच ते साध्य आपल्याला प्राप्त होणार नाही. आणि म्हणून याकरता तरी सर्वांनी नामस्मरण घेतलं पाहिजे. मग आता एवढं 2 तास झाले मी नामचिंतनाचं महत्त्व सांगतोय, ते की म्हणा आता तरी मंडपातल्या लोकांनी देवाचं नाव घेतलं पाहिजे का नको, काय म्हणणं आहे तुमचं? घेतलं पाहिजे ना? मग करा, सगळ्यांनी हात वर करा. सगळ्या आजूबाजूचा सगळा परिसर, ते आपट्याला आवाज गेला पाहिजे, मानेखिंडला आवाज गेला पाहिजे, टाळ्यांचा गडगडा, नामचिंतनाचा सगळा आवाज
ते आपट्यापर्यंत मानेखिंडपर्यंत गेलं पाहिजे का झाला आता विठोबरक माहीत चला आता आपला म्हणजे आता लोक काय आता कीर्तन संपलं असं त्यांना वाटेल. सगळ्यांनी एकदा प्रेमानं त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करूयात. विठोबा जय जय विठोबा रघुमाई. एक ताळी एक ताळी एक ताळी एक ताळी जोरात ताळी. सर्वांनी हात वर करा, देवाचं नामस्मरण करा. हा 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 हा. मुबारक माये 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 मुबारक मुबारक माये 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 घ्या हात खाली. घेतले का? कधीच घेतले त्यांनी हात, सांगायची गरज नाही हात घाली गायला. असो, यथामती यथा अवकाश अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. चांगलं असेल ते गुरुवर्यांचंही, साधू संतांचंही, बाबांचंही, जोग महाराजांचंही. जर एखादा वाकडा तिकडे इकडे शब्द गेला असेल माझ्या बुद्धीचा दोष समजून मला तो परत कराल अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. बाबांच्या मार्गदर्शनाने, बाबांच्या आशीर्वादानं ही सेवा या ठिकाणी आज मला प्राप्त झाली. आज स्वतः बाबा खुर्चीत बसून या ठिकाणी सेवा श्रवण करण्याकरता माझ्या जीवनातलं हे परम भाग्य की मी इथं कीर्तन करावं आणि बाबांनी खुर्चीत बसून ते कीर्तन ऐकावं. तेव्हा हे माझं सद्भाग्य आहे. मी कायम बोलतो की मजसारख्या पामरावर बाबांसारख्या महात्म्यांची कृपा झाली आणि या कृपेमुळे म्हणजे आता काय झालं हे मला खरं तर इथे या व्यासपीठावरून त्याचा उहापोह करायचा नाही आणि सांगायचं नाही. पण बाबांच्याच मार्गदर्शनाखाली गोलबन ते आळंदी बाबांच्या आशीर्वादानं हा पायी दिंडी सोहळा सुरू झाला. आणि गुरुजी इथं पहिलीच दिंडी घेऊन आलो आम्ही. 250 लोक होती, फक्त 250 लोक गुरुजी दिंडीमध्ये. आणि बाबांचं प्रवचन होतं आणि बाबांनी त्या प्रवचनातून सांगितलं, म्हणले ही दिंडी फार मोठी होणार आहे. मला आजही ते शब्द आठवतात बरं, माझ्या अंगावर शहारा येतो आजही. बाबा त्या प्रवचनातून बोलले, पहिल्याच वर्षी बोलले, ही दिंडी फार मोठी होणार आहे. आणि इतकी दिंडी मोठी झाली का आता मला हँडल करणं अवघड झालं. इतकी मोठी दिंडी झाली. 1,500 लोक त्या दिंडीमध्ये आज पायी चालतात, केवळ बाबांच्या आशीर्वादानं, बाबांच्या मार्गदर्शनाने. पण आश्चर्य एवढं आहे का जेव्हा 250 लोक होती तेव्हाही काही वाटलं नाही, आणि आज 1,500 लोक चालतात तरी बाबांच्या कृपेने त्याला काही कमी पडत नाही. ही सगळ्यात मोठं आणि कौतुक आहे, सगळ्यात मोठं हे आश्चर्य आहे. आणि म्हणून बाबांच्याच मार्गदर्शनाखाली, बाबांच्याच संकल्पनेतून आळंदी या ठिकाणी वारकऱ्यांची सोय व्हावी याकरता 7 मजली भव्य दिव्य आणि इमारत धर्मशाळेचं काम चालू आहे. बाबांनीच ते काम सुरू केलं आहे आणि बाबाच ते पूर्ण करणार आहेत. आम्ही पूर्ण करणारी कोणीच नाहीत बरं, आम्ही कोणीच नाहीत. आम्ही निमित्त आहोत, आम्ही फक्त निमित्त आहोत. मला चांगलं आठवतं आहे, म्हणजे जेव्हा जागा घ्यायची होती तर किमान एका महिन्यात बाबा आम्ही सगळ्यांनी किमान 7 ते 8 फेऱ्या मारल्या असतील. 7 ते 8 फेऱ्या. पहाटे 4:30ला आम्ही इथं यायचो, बाबा 4:30ला तयार राहायचे आणि भरतदादा पष्टे आम्ही गाडी घेऊन आणि आळंदीला जायचो. ही जागा नाही पसंत पडली, दुसरी जागा. पुन्हा 8 दिवसात बाबांना निरोप लागला, महाराज एक तपास लागला, या तुम्ही पहाटे 4:30ला निघून या. की पुन्हा आम्ही सगळी मंडळी 4:30ला इथे हजर आणि पुन्हा बाबांना घेऊन, बाबा आम्हाला घेऊन पुन्हा ती जागा बघायला. असं करता 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 एक जागा निश्चित झाली आणि त्यावर अत्यंत भव्य दिव्य अशी धर्मशाळेचं काम चालू आहे. 4 स्लॅब पूर्ण झालेले आहेत. 5व्या स्लॅबचे कॉलम उभे राहिलेत. या 15 दिवसामध्ये कदाचित 5वा स्लॅब नक्की भरता येईल. भरेल तो बाबांच्या कृपेनं. मला या ठिकाणी मुद्दामून मला या ठिकाणी सांगावंसं वाटतंय की बाबांचा आशीर्वाद या धर्मशाळेला मिळाला आणि म्हणून हरडगुरुजी आळंदीमध्ये 7 मजल्याची ही धर्मशाळा आणि पहिल्यांदा
लिफ्ट असलेली पहिली धर्मशाळा आळंदीमध्ये बाबांच्या कृपेनं ही धर्मशाळा तयार होते. लिफ्ट असणारी धर्मशाळा, 7 मजल्याची धर्मशाळा, लिफ्ट आपण तिला बाबांच्या कृपेनं बसवणार आहोत. तर त्यामुळे आपण सगळ्यांनी अनमोल असं सहकार्य केलेलं आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आणि बाबांच्या सहकार्यामुळेच हे इतकं भव्य दिव्य काम आत्तापर्यंत 2.25 कोटीचं काम झालेलं आहे. तर त्यामुळे याही पुढे आपल्या सगळ्यांकडनं ती अपेक्षा आहे. बाबा अगदी वेळोवेळी, म्हणजे मला चांगलं आठवतं आहे, हॉस्पिटलमध्ये होते बाबा, हॉस्पिटल, आणि सहज मला कळलं की बाबा हॉस्पिटलमध्ये आहेत. म्हणून बाबांशी थोडी चर्चा करावी, बरं वाटेल म्हणून मी बाबांना फोन केला, बाबा कशी आहे तब्येत? तर माझी तब्येत कशी आहे ते बाबांनी बरी आहे का वाईट आहे हे नाही सांगितलं. मी विचारलं बाबा तब्येत कशी आहे? तर बाबांचा समोरून मला प्रश्न होता, काम कुठपर्यंत आलंय, काम कुठपर्यंत आलंय. इतकी तळमळ बाबांची या धर्मशाळेकरता. आणि म्हणून 7 मजली इमारत कधी पूर्ण होईल मला नाही माहिती, मला माहीत नाही. पण या अधिक मासामध्ये ठरवलंय आम्ही सर्व कार्यकारी मंडळींनी, आज सगळे कार्यकारी मंडळ आमचं इथं आलेलं आहे की किमान 2 मजले परफेक्ट सगळे तयार करून कलर देऊन आणि बाबांच्या हस्ते त्याचं या अधिक महिन्यामध्ये उद्घाटन व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि बाबांनी मला शब्द दिलाय की मी नक्की आळंदीला उद्घाटनाकरता येईल म्हणून. तेव्हा अशीच हा कृपा आशीर्वाद बाबांचा कायम माझ्या मस्तकावर असू दे. मला वाटतं एखाद्या साधूची कृपा झाली तर या जगात काहीच अशक्य नाही. आम्ही रेडा बघितला नाही, आम्हाला माहीत नाही, पण त्या रेड्यावर कृपा झाली, रेड्यावर कृपा झाली. आणि आजही त्या रेड्याच्या दर्शनाकरता हजारो नाही लाखो लोक काय करतात, तिथे बारी लावतात. लाखो लोक. काय कारण आहे हो? काहीच नाही. रेड्यानं काहीच मिळवलं नव्हतं, फक्त मिळवलं होतं ज्ञानोबारायांचा आशीर्वाद त्या रेड्यानं मिळवला होता. आणि त्या रेड्यानं ज्ञानोबारायांच्या एका वरद हस्तामुळे आज 750 वर्ष होऊन गेलेत, पण आजही त्या रेड्याच्या समाधीकरता लोक लाखोनं बारी लावतात. तसं एखाद्या साधूचा जीवनामध्ये जर आशीर्वाद प्राप्त झाला तर या जगात काहीच कमी पडत नाही आणि कोणत्याच गोष्टीला कमी पडत नाही. हे मी स्वतः जवळून त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतोय. हीच बाबांची कृपा माझ्या मस्तकावर सतत असू दे अशी या कीर्तनाच्या माध्यमातून ईश्वराकडे प्रार्थना करतो. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित करतो. अजून एक आपल्याला सगळ्यांना मला आवाहन करायचं आहे का बाबांचा कायम एक आग्रह आहे, बाबांनी कायम आवाहन केलं आहे की प्रत्येकाने आपल्या घरात असणारा आणि म्हणजे कुठल्याही प्रकारचा खत नसलेला असं जी सुरण लागवड आहे ती प्रत्येकानं आपण करावी असा बाबांचा कायम आग्रह आहे. आता तुमच्या घरी सुरण पिकले काय, बाबांना आणून देणार आहेत का सुरण? आपण बाबांना आणून देणार आहेत. पण बाबांचा हाच केवळ एकमेव आग्रह आहे की आपल्या घरात म्हणजे कुठल्याही प्रकारचे श्रम, काय सुरण लावायला काय श्रम आहेत मला सांगा बरं? काही श्रम नाहीत. घरातली भाजी आहे घरात आणि कुठल्याही प्रकारचं खत न टाकता ती अगदी बिनखताची अशी सुंदर अशी शेती त्या सुरणाची आपल्याला करता येईल. बाबांनी त्याचं उत्पादन कितीतरी पटीनं काढून दाखवलेलं आहे, स्वतः बाबांनी ते करून दाखवलेलं आहे. म्हणून आपण सगळ्यांनी बाबांचा हा जो आग्रह आहे, आपलं हेच काम आहे की त्यांच्या ज्या संकल्पना आहेत बाबांनी संकल्पना आता मांडायची आणि तुमच्या माझ्यासारख्यानं ती संकल्पना काय करायची, प्रयत्नपूर्वक ती पुढे न्यायची. हेच आपलं सगळ्यांचं काम आहे, हेच आपलं सगळ्यांचं काम आहे. आणि म्हणून प्रत्येकानं सुरण शेतीसाठी समोर या. ज्याच्याकडे जागा आहे त्यानं ही सुरणची शेती लावा. नक्कीच त्याच्यातून चांगलं उत्पन्न आपल्या शेतकऱ्याला प्राप्त होतंय. 2 पैशाची रोजीरोटी प्रत्येकाला प्राप्त व्हावी हाच बाबांचा त्यामागचा हेतू आहे. सर्वांनी या सुरण शेतीला प्राधान्य द्या आणि या निमित्तानं ही एक बाबांची सेवाच घडेल, कारण बाबांचीच ती इच्छा आहे. त्यामुळे प्रत्येकानं या प्रयत्नाला सगळ्यांनी सहकार्य करावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. दोन्ही मृदंगाचार्य दोघांकरता मनापासून या ठिकाणी धन्यवाद. सगळे गायनाचार्य उपस्थित, सगळेच गायनाचार्य, सगळ्या गायनाचार्यांना मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण बसलेले सगळे श्रोते, बऱ्याचदा लोक पहिला दिवस घेत नाही, पण मला आज इथं बघितल्यावर आज पहिलाच दिवस असूनही गुरुजी अख्खा मंडप फुल भरलेला आहे, अख्खा मंडप पॅक झाला. ही बाबांवरची श्रद्धा आहे, बाबांची ही कृपा आहे. आणि म्हणून सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. मग ऑपरेटर अत्यंत गोड अशी आपण मला सिस्टम दिलीत. खरं तर माझा घसा बसलेला आहे. जर सिस्टम आज या दादांनी मला चांगली दिली नसती, महाराजांनी आवाज माझा चांगला दिला नसता, तर मला खरं तर कीर्तन करता आलंच नसतं. पण खूप गोड सिस्टम दिली, चांगली सिस्टम दिली. तुम्ही मला चांगली सिस्टम दिल्याबद्दल हे कीर्तन झाल्यानंतर मला आता त्यातला नारळ मी तुम्हाला देईल बघा, नारळ मी तुम्हाला देईल, नक्की देईल. तेव्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित करतो. सेवा संपली असं जाहीर करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली
हरी जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय हा बोली रे पुढे वेळी वाकुळे उत्तरे राजमा पराध महाराज तुम्ही सिद्धा नाही विचारी लाधिकार म्याकुला पराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाय बळी करा राजमा पराध महाराज तुम्ही